A very good morning to one and all, to my dear students. Once again, I welcome you in our video class. मागच्या तासाला आपण काय पाहिलं होतं बघा. सुंदर असा लेसन आपण पाहिला होता. दॅट लेसन वॉज अबाउट द टीनी टायनी विलेज, टीनी टायनी वुमन. हा टीनी टायनी हा लेसन आपण पाहिला. लेसन पाहत असताना त्यामध्ये असणारे हा जो ॲडजेक्टिव्ह आहे, विशेषण, त्याच्याविषयी आपण पाहिलं. आणि आज एक वेगळ्या धाटणीचा लेसन आपण पाहणार आहोत. बघा, वेगळ्या धाटणीचा आपण एक लेसन पाहायचं आपल्याला. लेसन नंबर 2.4, पुटिंग टुगेदर अ क्लास मॅगझिन. काय करायचं आपल्याला? क्लास मॅगझिन. आता मॅगझिन म्हणजे MAGAZINE, मॅगझिन. मॅगझिन म्हणजे मासिक. आता बघा, तुम्हाला तुमच्या वर्गाचं मासिक तयार करायचं आहे बाळांनो. काय करायचं आहे? मासिक तयार करायचं आहे. मग मासिक म्हणजे काय? किंवा तुमच्या वर्गाचं एखादं पुस्तक आपल्याला तयार करायचं आहे. मग हे करत असताना आपण काय करूया? सुरुवातीला तुम्ही न्यूजपेपर वाचताय बाळांनो. न्यूजपेपर बघा, आपल्याकडं सकाळ आहे, तरुण भारत आहे, पुन्हा पुढारी आहे, लोकमत आहे, पुण्यनगरी आहे, यासारखे बरेचसे न्यूजपेपर आपल्याकडं आहेत. हे न्यूजपेपर काय सांगतात? तर तुम्ही ज्या गावात राहताय, तुम्ही ज्या जिल्ह्यात राहताय, किंवा तुम्ही ज्या देशात, तुम्ही ज्या राज्यात राहताय, तिथली इत्थंभूत माहिती इथं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करतं? तर हे न्यूजपेपर करतं. न्यूजपेपर गिव्ज यू अ डिटेल्ड न्यूज अबाउट युअर प्लेस. मग त्या न्यूजपेपरसोबतसुद्धा आता जर तुम्ही सकाळ पेपर घेत असाल तर त्यामध्ये स्मार्ट सोबती नावाचं एक सुंदर असं एक पुस्तक, सुंदर असं एक मासिक दर गुरुवारी येतं बाळांनो. जर तुम्ही हे पाहिला तर त्यामध्ये बघा, सुंदर असे लेख असतात, सुंदर अशी कोडी असतात. तसंच मॅगझिन तुम्हाला काय करायचं आहे? तुम्ही स्वतः तयार करायचं आहे. मग हे कसं करायचं आहे बघा. आता बघा, यू मस्ट हॅव सीन दॅट मेनी पीपल रीड मॅगझिन्स. यू मस्ट हॅव सीन, सीन म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की भरपूर लोक काय बघतात? तर मासिकं वाचतात, मासिकांचा अभ्यास करतात. मासिकं वाचताना आता तुम्ही जर कुठे फिरायला वगैरे जात असाल, एस टीत जर बसला असाल, एस टीमध्ये बसल्या बसल्या तिथं काही न्यूजपेपरवाले येतात आणि तुम्हाला मासिकं देऊन जातात. किंवा एखादं तुमचं वाचनालय असेल, आता वाचनालयामध्ये जाऊन तुम्ही काय करू शकता? न्यूजपेपर वाचू शकता. न्यूजपेपरसोबत मासिकंसुद्धा तुम्ही इथं वाचू शकता, मॅगझिन्स वाचू शकता. मग तुम्हीसुद्धा पाहिलं असेल, भरपूर लोक असे मॅगझिन्स वाचतात. मेनी ऑफ देम आर फॉर ग्रोन अप पीपल. मग आता जर आपण मॅगझिनचा विचार केला तर ही मॅगझिन कोणासाठी आहेत? तर ग्रोन अप पीपल म्हणजेच मोठ्या लोकांच्यासाठी आहे. मोठ्या लोकांनी वाचावीत अशीच काय आहेत? ही मॅगझिन्स आहेत. बट सम ऑफ देम आर ऑल्सो फॉर चिल्ड्रन. यातली काही मॅगझिन्स कोणासाठी आहेत? मुलांच्यासाठी सुद्धा आहेत बाळांनो. आता मुलांच्यासाठी चिंटू तुम्ही पाहिलं असेल, चिंटूवरती पिक्चरसुद्धा झाला आहे बाळांनो. मग चिंटू हे दर पेपरच्या एक छोट्याशा कोपऱ्यात असतं, बरोबर. इवन दर शनिवारी बालमित्र नावाचं एक मासिक आहे. बालमित्र म्हणजेच त्यामध्ये काय असतात बघा, सुंदर अशी कोडी असतात. त्यानंतर तुम्हाला चित्र काढण्यासाठी चित्रसुद्धा दिलेली असतात. ती तुम्हाला काय करायची? कलेक्ट करायची आहे. त्यानंतर चंपक, इथंसुद्धा काय आहे? एक सुंदर असं चित्रांचं पुस्तक आहे. इवन स्पायडरमॅनविषयी आधारित असणारं मॅगझिन्स
हे सुद्धा कुणासाठी आहे? इट इज ऑल्सो फॉर स्मॉल किड्स लाईक यू. तुमच्यासाठीच आहेत बाळांनो ही सुद्धा. बट इन्स्टेड ऑफ बाईंग अ मॅगझिन फ्रॉम अ शॉप, वुड यू लाईक टू मेक युअर ओन मॅगझिन? आता मला काय करायचं आहे, मॅगझिन वाचायचं आहे, पण मॅगझिन वाचण्यासाठी मला विकत घ्यावं लागेल. ते मला पहिल्यांदा ते विकत घ्यावं लागेल. आय मस्ट बाईंग BUY बाईंग BUYING बाईंग म्हणजे विकत घेणे. इन्स्टेड ऑफ म्हणजे विकत घेण्याऐवजी, च्या ऐवजी. तुम्ही लिहून घ्यायचं आहे बाळांनो याचे शब्द बघा. INSTEAD इन्स्टेड ऑफ, च्या ऐवजी. बाईंग म्हणजे विकत घेणे. आता हे जे मासिकं आहे, ही जी पुस्तकं आहेत, छोटी छोटी पुस्तकं, ही छोटी छोटी पुस्तकं विकत घेण्याऐवजी तुम्ही काय करू शकता? तुम्हाला तुमच्या स्वतःचं मॅगझिन बनवायला आवडेल का? वुड यू लाईक टू मेक युअर ओन मॅगझिन? ओन म्हणजे स्वतःचं. इकडे बोल. ओन, OWN. OWN ओन म्हणजे स्वतःचे. म्हणा बघूया. OWN ओन म्हणजे स्वतःचं मॅगझिन, मासिक. रीड टू फाइंड आउट हाऊ तारा अँड हर फ्रेंड्स प्रिपेअर द मॅगझिन ऑफ देअर क्लास. आता आपल्यासमोर कोण आहेत? तारा आणि तिचे मित्र आहेत. तारा आणि तिचे मित्र इथे आता एकत्र आलेत आणि ते काय करतायत? इयत्ता 7वीच्या वर्गासाठी त्यांनी मॅगझिन बनवलेलं आहे किंवा बनवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आता तारा आणि तिचे मित्र जर मॅगझिन बनवू शकत असतील, मग तर तुम्हीसुद्धा मॅगझिन बनवणं गरजेचं आहे. तुम्हालासुद्धा ते मॅगझिन बनवता येणं अपेक्षित आहे. मग हा तुमच्यासाठी काय बनवणं एक प्रकारचा प्रोजेक्ट आहे. हा एक प्रोजेक्ट तुम्ही काय करू शकता? तुम्ही करायचा आहे. चला बघूया काय काय केले त्यांनी. तर पहिली गोष्ट, कलेक्ट specimens of children's magazines and children's sections in other periodicals, newspapers. आता इथे तुम्ही काय करायचे? कलेक्ट म्हणजे जमा करायचे, एकत्र करायचे किंवा त्याचं संकलन करायचं आहे. काय करणार आहे तुम्ही? चिल्ड्रन्स मॅगझिन, मुलांच्यासाठी जी कात्रणं असतात, मुलांच्यासाठी जी मासिकं असतात, मुलांच्यासाठी जी काही सत्र असतात, ती न्यूजपेपरमधले सगळं तुम्ही काय करायचं आहे? एकत्र करायचं आहे, कात्रणं कट करायची आहेत. आता मग अशीच म्हटलं मी तुम्हाला, सकाळ पेपरमध्ये येणारं स्मार्ट सोबती असेल, त्यानंतर बालमित्र असेल, यासारखे तुम्ही कात्रणं घेऊ शकता, बरोबर. चिल्ड्रन्स सेक्शन्स इन अदर पिरियडिकल्स म्हणजे काही अंतराने, आठवड्याला साप्ताहिक असेल, 15 दिवसाला पाक्षिक असेल, हे सुद्धा काही पेपर्स असतात. त्या पेपर्समध्ये सुद्धा तुम्हाला मुलांच्यासाठी असणारे काही बातम्या असेल, काही छोटे छोटे विनोद असतील, ते सुद्धा तुम्ही कलेक्ट करू शकता. सी विच ऑफ द मटेरियल्स आर इन्क्लुडेड इन द मॅगझिन्स. मग मॅगझिनमध्ये काय असतं बघा. पहिली स्टोरीज म्हणजे गोष्टी. आता गोष्ट दर न्यूजपेपरमध्ये असते, दररोज असते. बोधकथा असते, ती बोधकथा तुम्ही कट करू शकता. ती बोधकथा घ्या. पोएम्स
पोएम्स म्हणजे कविता, छोट्या छोट्या कविता येतात, त्या कवितांचंसुद्धा तुम्ही कात्रण करू शकता. वर्ड पझल्स, पझल्स म्हणजे शब्दकोडी, तर पिक्चर पझल्स म्हणजे चित्रांच्या माध्यमातून सुद्धा काही कोडी असतात. रिडल्स कोडी. क्राफ्ट आयडियाज म्हणजे पेपरचं कात्रण काम आहे, ते कात्रण कामसुद्धा तुम्ही घेऊ शकता. रेसिपीज म्हणजे पाककला. टिप्स ऑन हाऊ टू स्टडी. आता दररोज इयत्ता 10वीसाठी काय ते अभ्यासमाला येते, सकाळमध्ये असते. आता सकाळ पेपर जर पाहिला तुम्ही, त्याचं शेवटचं पान उघडा किंवा जे टुडे पेज असतं, त्या टुडे पेजवरती तुम्हाला इंग्रजीविषयी काही एक महत्त्वाची ज्ञान किंवा महत्त्वाचं एक माहिती तुम्हाला इथं पाहायला मिळेल. अभ्यास कसा करायचा, त्यानंतर पुन्हा तुम्ही काय करू शकता तर इंग्रजीचा वापर कसा करायचा, इंग्रजी शिकायचं कसं, ह्याच्यासुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. इंटरव्ह्यूज, काही महत्त्वाच्या लोकांचे मुलाखतसुद्धा असतात इंटरव्ह्यूज. त्यामध्ये सचिन तेंडुलकरची मुलाखत असेल, विराट कोहलीची असेल, लिएंडर पेस असेल, डॉक्टर APJ अब्दुल कलाम, नरेंद्र मोदी यांच्यासारख्या मोठमोठ्या लोकांच्या मुलाखतीसुद्धा असतात. त्या मुलाखतीसुद्धा तुम्ही काय करू शकता, कट करू शकता. प्लेज म्हणजे नाटकं. आता सप्तरंग ही पुरवणीसुद्धा काय आहे, इथं तुम्हाला भरपूर असं काही तुम्हाला ज्ञान देऊ शकतं, माहिती इथं तुम्ही मिळवू शकता. न्यूज आयटम्स म्हणजे बातम्या, खेळाविषयी बातम्या असतील, त्या खेळाविषयी बातम्या तुम्ही एकत्र करू शकता. खेळाविषयी बातम्या असतील, त्यानंतर काही राजकीय घडामोडी असतील, काही शैक्षणिक बातम्या असतील, ह्या सगळ्या बातम्यांचा तुम्ही संग्रह करू शकता. त्यानंतर कलेक्शन ऑफ इंटरेस्टिंग फॅक्ट्स, चंपकमध्ये तुम्हाला सुद्धा पाहायला मिळेल, किंवा पंचक नावाचे काय आहे तरुण भारतसुद्धा, किंवा अंकुर असेल, ह्यासुद्धा पुरवणी आहेत, इथंसुद्धा तुम्हाला माहिती मिळेल. त्यानंतर बघा इन्फॉर्मेटिव्ह आर्टिकल्स. आता याच्यामध्ये इन्फॉर्मेटिव्ह आर्टिकल्स म्हणजे अग्रलेख जमा करू शकताय. पान नंबर 6वरती काय आहे, अग्रलेख असतो. पुन्हा जोक्स, छोटे छोटे विनोद तुम्ही कलेक्ट करू शकता. बोर्ड गेम्स, काही सुंदर असे फोटोग्राफ्स, विश्वसंचार पुढारीमध्ये असतं बघा, सकाळच्या पेपरमध्ये शेवटचं पान आणि पुढारीचं शेवटचं पेज, त्याच्यावरसुद्धा सुंदर असे फोटोग्राफ्स असतात. क्विझेस, कोडी प्रश्नमंजुषासुद्धा असेल. त्यानंतर पिक्चर स्टोरीज असेल, फ्रेंडली ॲडवाईस असेल, फॉर अदर टाईप्स ऑफ मटेरियल. म्हणजे इतकं सगळं तुम्ही काय करता येईल, तुम्हाला जमा करता येईल, कलेक्ट करता येईल. मग आता तुम्हाला जे मटेरियल मिळेल ते सगळं मटेरियल तुम्हाला काय करायचं आहे, गोळा करायचं आहे. आता इथं बघा, विच ऑफ दीज डू यू लाईक टू रीड द मोस्ट. आता वर ज्या गोष्टी ज्या गोष्टी पाहिल्या, त्याच्यापैकी तुम्हाला सगळ्यात जास्त वाचायला काय आवडेल. मग फोटोग्राफ्स बघायला आवडेल, सुंदर सुंदर चित्र पाहायला आवडतील, अभ्यासमाला पाहायला आवडेल, हे तुम्ही ठरवायचं. कलेक्ट स्पेसिमन्स ऑफ 3 ऑफ युअर फेवरेट मटेरियल्स. मग तुम्ही काय करायचं आहे, तुम्हाला जी गोष्ट आवडेल, आता आजचा पेपर घ्यायचा आजचा पेपर तुम्ही हातात घ्यायचा. हातात घेऊन तुम्हाला आवडलेली बातमी असेल, आवडलेलं चित्र असेल, आवडलेला जोक असेल, हे सगळं तुम्ही काय करू शकताय, त्याची कात्रण करा आणि ते तुमच्याजवळ ठेवा. ठीक आहे. कलेक्ट स्पेसिमन ऑफ ईच ऑफ द अबाव ॲज अ क्लास प्रोजेक्ट. आता हा तुमचा एक प्रोजेक्ट आपण म्हणूया, आणि प्रोजेक्ट आहे म्हटल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आता वर जी दिलेली यादी आहे, आता ही यादी आहे आपल्याकडं. आता ह्या यादीमध्ये बघा गोष्टी आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यानं एक गोष्ट. आपल्या वर्गाची स्ट्रेंथ बघा किती आहे, जवळजवळ 30 ते 40 विद्यार्थी आपल्या वर्गात आहेत, बरोबर. मग प्रत्येक विद्यार्थ्यानं एक गोष्ट आणली तर किती गोष्टी झाल्या, 40. एक कविता 40 पोएम झाल्या. एक कोडं 40 शब्दकोडी झाली. एक रेसिपी म्हणजे पाककलेमधली
भजी कशी बनवायची याची रेसिपी आहे. ती माहिती असेल ती घ्या माहिती. इंटरव्ह्यूज, प्रत्येक विद्यार्थ्यानं एका व्यक्तीचा इंटरव्ह्यू जमा केला तर 40 इंटरव्ह्यू झाले. बघा किती मोठं कलेक्शन होईल आपलं, किती मोठं मॅगझिन इथं होऊ शकेल. मग असं मॅगझिन आपल्याला बनवायचं आहे बाळांनो. आणि प्रत्येकानं तुम्हाला जे जे मिळेल ते तुम्ही काय करा, जमवण्याचा प्रयत्न करा. आणि मग त्याच्यावरती आपण काय करूया, एक सुंदर असं मॅगझिन आपलं तयार करू. ठीक आहे. तर आज आपण इथं थांबतोय आणि राहिलेला भाग आपण उद्याच्या तासाला पाहूया. थँक्यू.